हॅलो हॅलो एव्हरीवन. परवाच एक क्लिनिकमध्ये मला एक 20-22 वर्षाची मुलगी एक कॉस्मेटिक कन्सर्न घेऊन आली आणि तिचा कन्सर्न होता की तिच्या गळ्याभोवती असा एक काळपटपणा आलेला आहे, असा वेल्वेटी डार्क पॅचेस तिच्या गळ्याभोवती डेव्हलप झालेले आहेत आणि यासाठी ती नियमितपणे त्याच्यावरती ब्लीचही करत होती किंवा काही लेझर ट्रीटमेंट्स पण तिने त्याच्यावरती घेतलेल्या होत्या. परंतु काही केल्या तिचा हा कन्सर्न आहे तो कमी होत नव्हता. तर ज्यावेळेस तिने मला सांगितलं त्यावेळेस मी तिला सांगितलं की ही एक पीसीओडी मधली एक मेडिकल कंडिशन आहे आणि ह्याला शास्त्रीय भाषेमध्ये अकंथोसिस नायगरिकन्स असं त्याला म्हणतात. तर यामध्ये बेसिकली जो काही हायपर पिगमेंटेशन असतं आणि डार्क वेल्वेटी पॅचेस नुसतं गळ्याभोवतीच नाही तर ॲक्झिलामध्ये आहे, ग्रोईनमध्ये आहे किंवा स्किनचे जिथं जिथं काही छोटे छोटे असे फोल्ड्स आहेत तिथं हा काळपटपणा तुम्हाला दिसायला लागतो. तसंच नकल्समध्ये सुद्धा कधी कधी हा काळपट डार्क वेल्वेटी पॅचेस तुम्हाला दिसून येतात. तर पीसीओडी मधली जी काही पीसीओडीचं जे काही मूळ कारण आहे ते आहे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा जी काही मेन पॅथॉलॉजी आहे ती. आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळेच हा जो काही अकंथोसिस नायगरिकन्स सगळीकडे डेव्हलप होतो. तसंच मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्या इन्सुलिन रेझिस्टन्सवरती फारशी अशी प्रभावी औषधी नाही आहेत, पण आयुर्वेदामध्ये खूप चांगली हर्बल इन्सुलिन सेन्सिटायझर्स आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स, आहार, डाएट आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट केलं तर पीसीओडी हा आजार निश्चितपणे तुम्हाला बरा होऊ शकतो. आणि जसा जसा पीसीओडी बरा होतो तसंच हे अकंथोसिस नायगरिकन्स आहे किंवा ॲक्ने आहे, हे जे काही बाह्य लक्षणं आहेत ती आपोआप बरी व्हायला लागतात. त्याच्यासाठी वेगळी चिकित्सेची अशी गरज नसते. सो थँक्यू.